स्पॉटवर आहे। घटनास्थळी एअर ॲम्ब्युलन्स देखील पोहोचलेल्या होत्या। अहमदाबादच्या विमानतळावर मोठ्या घडामोडी वाढलेल्या आहेत। जे जखमी या दुर्घटनेत झालेत त्या प्रवाशांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी देखील सध्या प्रयत्न सुरू आहेत। एकूण 10 क्रू मेंबर होते अशी माहिती डीजीसीए कडून देण्यात आलेली आहे। या विमानात तर डीजीसीए कडून अहमदाबाद मेघानीमध्ये विमान कोसळल्याची ही माहिती देण्यात आलेली आहे। रहिवासी भागात हे विमान जे आहे ते कोसळलेलं आहे। तर ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या परिसरात एका इमारतीला आग लागली। ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं, ज्या परिसरात हे विमान कोसळलं तिथे त्या इमारतीला सुद्धा आग लागली। तिथली आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। फायर ब्रिगेडच्या यंत्रणा तातडीनं पोहोचलेल्या आहेत। इतरही रेस्क्यू यंत्रणा वेगानं त्या ठिकाणी कामाला लागलेल्या आहेत। ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। ज्या ठिकाणी हे प्लेन क्रॅश झालंय त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। अपघातानंतर विमानाला देखील आग लागली। मात्र हे विमान ज्या ठिकाणी पडलेलं आहे, ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी इमारतीला देखील आणि त्याच्या बाजूच्या इमारतीला देखील आग लागली। सध्या अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। कूलिंग ऑपरेशन सध्या या ठिकाणी सुरू आहे। तर एका इमारतीवरच हे प्लेन क्रॅश झालेलं आहे। टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटातच या विमानाकडून आपत्कालीन संदेश पाठवण्यात आलेला होता। त्यानंतर एटीसी कडून मात्र कोणताही संपर्क या विमानाशी होऊ शकला नाही आणि अवघ्या काही मिनिटातच हे विमान जे आहे ते खाली येत गेलं आणि एका पॉइंटला क्रॅश झालं। रहिवासी वस्तीत मेघानीनगरच्या रहिवासी वस्तीत हे विमान कोसळलेलं आहे अशी माहिती डीजीसीए कडून देण्यात आली आहे। केंद्रीय गृहमंत्र्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन केलाय आणि अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली। केंद्राची सर्व मदत मिळणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पटेल यांनी दिलेली आहे। युद्ध पातळीवर सध्या रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली। मात्र अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व सेवा ज्या आहेत त्या सध्या स्थगित करण्यात आलेल्या आहे। सध्या लवकरात लवकर जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। तर मोठी ही भीषण अशी विमान दुर्घटना आहे। लंडनला जाणारं, अहमदाबादवरून लंडनला जाणारं हे विमान होतं। माजी मुख्यमंत्री विजय रूपानी हे सुद्धा या विमानातून प्रवास करत होते। अहमदाबादमध्ये अवघ्या टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटातच हे विमान कोसळलं आणि ज्यावेळेला हे विमान खाली येत एका रहिवासी वस्तीत एका रहिवासी परिसरात कोसळलं त्यावेळेसची ही दृश्य। तर दुसरीकडे ज्या ठिकाणी आता वेगानं रेस्क्यू यंत्रणा काम करतायत त्या ठिकाणची दृश्य अपघाताची भीषणता आपल्यापर्यंत पोहोचवणारी दाखवणारी। एअर इंडियाच्या बोईंग 7878 ड्रीमलाइनर 36279 या प्रवासी विमानाचा अपघात झालेला आहे आणि या अपघातानंतर सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची ही 2 दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य आहेत ज्यावेळी विमान अपघात झालेला आहे, विमान ज्यावेळी कोसळलेला आहे त्यावेळची दृश्य आहेत कसा हा अपघात झाला तो कॅमेरामध्ये कैद झालेला आहे। आणि दुसरी दृश्य जी आहे ती 242 प्रवासी होते या विमानात। सध्या त्यांची नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत।